नमस्कार. रेणुका INB या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. संत गाडगे महाराज विचारमंच महाराष्ट्र राज्य ओतूर पुणे आणि ज्ञानज्योत फाउंडेशन महाराष्ट्र मांजरी हडपसर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी साहित्य कृती पाठवण्याचं आवाहन केलेलं आहे. संत गाडगे महाराज विचारमंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाउंडेशन महाराष्ट्र पुणे यांच्याकडून देण्यात येणाऱ्या साहित्य क्षेत्रातील मानाच्या व सन्मानाच्या संत गाडगे महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कारासाठी आपली साहित्य कृती पाठवायची आहे. कोणती कोणती साहित्य कृती पाठवायची आहे तर गझल संग्रह, कविता संग्रह, बाल साहित्य, कथा संग्रह, कादंबरी, संत साहित्य, कोणत्याही प्रकारातील संत साहित्य आणि चरित्र असे हे विविध साहित्य प्रकार आहेत. साहित्य प्रकार पुन्हा एकदा ऐका. गझल संग्रह, कविता संग्रह, बाल साहित्य, कथा संग्रह, कादंबरी, संत साहित्य, कोणत्याही प्रकारातील संत साहित्य आणि चरित्र हे विविध प्रकार आहे. ज्यांच्यात या साहित्य प्रकारात जर आपली साहित्यकृती बसत असेल तर आपण या पुरस्कारासाठी पाठवू शकतो. या साहित्य कृतीतून साहित्य प्रकारानुसार साहित्याचे तज्ज्ञांच्या समीक्षणातून प्रत्येकी एका पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल. म्हणजे प्रत्येक साहित्य प्रकारातून एक. आता पुरस्काराचं स्वरूप काय ते ऐका. आकर्षक स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि मायेची शाल हे पुरस्काराचं स्वरूप आहे. आता या स्पर्धेसाठी ज्या साहित्य कृती पाठवायच्या आहेत त्याबद्दल काही महत्त्वाच्या सूचना आहेत, त्या ऐका. साहित्य पोस्टाने पाठवताना वरच्या बाजूला स्पष्ट ठळक अक्षरात साहित्य प्रकाराचा उल्लेख करावा. म्हणजे आपलं कोणता साहित्य प्रकार आहे, कथा संग्रह आहे का कविता संग्रह आहे का संत साहित्य वगैरे असा. साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीच्या 2 प्रती आणि सोबत पासपोर्ट साईज फोटोसह अल्प परिचय स्वाक्षरी सहित पाठवावा. म्हणजे आपल्या पुस्तकाच्या 2 प्रती, पासपोर्ट साईज फोटो, अल्प परिचय ज्यावर आपली सही केलेली आहे असं आपल्याला पाठवायचं आहे. पुस्तकावर कोणत्याही प्रकारचे पेनाने लेखन करायचं नाही. पुस्तक जसं छापील स्वरूपात मिळालं तसंच आपल्याला पाठवायचं आहे. पुरस्कारासाठी कोणत्या कालावधीतले पुस्तक हवेत तर 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या काळात प्रकाशित झालेली साहित्य कृती ही या पुरस्कारासाठी पाठवायची आहे. केव्हापर्यंत पाठवायची आहे तर 31 जानेवारी 2025 पर्यंत आपल्याला आपली साहित्य कृती पाठवायची आहे. साहित्य कृती सोबत काय पाठवायचं आहे तर 2 साहित्य कृतीच्या प्रती, पासपोर्ट साईज फोटो, अल्प परिचय ज्याच्यावर आपली स्वाक्षरी आहे असा. मुदतीनंतर म्हणजे 31 जानेवारी 2025 नंतर आलेल्या साहित्य कृतीचा पुरस्कारासाठी विचार केला जाणार नाही. हा पुरस्कार वितरण सोहळा संत गाडगे महाराज विचारमंच महाराष्ट्र राज्याच्या 8व्या आणि ज्ञानज्योत फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या 14व्या राज्यस्तरीय काव्य महोत्सवामध्ये
एप्रिल 2025 मध्ये पुणे येथे घेण्यात येणार आहे. म्हणजे 14वा जे राज्यस्तरीय काव्य महोत्सव एप्रिल 2025 मध्ये पुण्यात जे होतं त्यात याचा पुरस्कार सोहळा होणार आहे. साहित्य पाठवल्यानंतर फोन कॉल करून पुरस्कारांबद्दल विचारायचं नाही. हे आपल्याला पुष्कळदा वाटतं की बाबा झाली का आपली निवड आपल्या साहित्याची, तर आपण हे विचारायचं नाही. साहित्य कृती प्राप्त झाल्याबरोबर फोनद्वारे ते आपल्याला कळवतील. पुरस्कारासाठी योग्य निवड त्या विभागातील जाणकार परीक्षकांकडून अतिशय पारदर्शक पद्धतीने केली जाईल. कोणत्याही साहित्य कृतीवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. पुरस्कार वितरण सोहळ्याचा एक समूह निर्माण करून, म्हणजे ते पुरस्कार वितरण सोहळ्याचा एक समूह निर्माण करतील आणि वेळोवेळी ज्या सूचना किंवा बदल करण्यात आले आहेत त्याची माहिती त्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या समूहात दिली जाईल. पुरस्कार निवड आणि वितरण याची सर्व जबाबदारी संत गाडगे महाराज विचारमंच तथा ज्ञानज्योत फाउंडेशन महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची असेल. साहित्य कृतीची निवड झाल्यास सदर कार्यक्रमास कुटुंबासहित उपस्थित राहणं हे बंधनकारक आहे. हे महत्वाचं आहे, आपल्याला स्वतःला उपस्थित राहायचं आहे. संत गाडगे महाराज विचारमंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाउंडेशन महाराष्ट्र या दोन्ही मंचातील पदाधिकाऱ्यांच्या साहित्य कृतीचा समावेश पुरस्काराकरिता करता येणार नाही. तर हे यांचे नियम आणि अटी आहेत आणि सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत एकदम, की कशासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, आवाहन केलेलं आहे, कोणत्या साहित्य कृतींसाठी आहे आणि त्यासाठी नियम आणि अटी काय आहेत. तर जर काही शंका किंवा काही असतील तर व्हिडिओ पुन्हा एकदा पहा. अच्छा, आता साहित्य कृती पाठवण्याचा जो पत्ता आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्याचप्रमाणे अधिक माहिती करता संपर्क क्रमांक जे दिलेले आहेत ते देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तर मित्रमैत्रिणींनो, सुवर्ण संधी नेहमीप्रमाणेच आपल्या साहित्य कृतीला परीक्षकांच्या नजरेखालून घालण्याची एक सुवर्ण संधी आहे. तर या साहित्य कृती म्हणजे जरूर पाठवा. साहित्य कृती पाठवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा, पुरस्कारासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि हा व्हिडिओ, हे जे मी व्हिडिओ करते याचा मुख्य उद्देश हा जास्तीत जास्त मराठी भाषिकांपर्यंत स्पर्धा, पुरस्कार किंवा लेखन साहित्य वगैरे जे मागवतात त्याबद्दलची माहिती जास्तीत जास्त मराठी भाषिकांपर्यंत पोहोचण्याचा हा उद्देश आहे. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा, चॅनल पण शेअर करा. पुन्हा एकदा खूप शुभेच्छा. नमस्कार.